Good afternoon to all of you. आपल्या सिलेबसनुसार we are in ninth standard. In our ninth standard, there are 10th chapter in first term exam, and these 10th standard these 10th chapter is classified into two sections, section A and section B. In section A, first, second, third, fourth, and fifth chapter are there, and sixth, seventh, eighth, ninth, and 10th chapter in the second section, that is called as B section. In B section, we are going to start the chapter number 6, that is called classification of plants. What is that? Classification. Chapter number, this one is a chapter number 6, classification of plant. काय आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट? प्लांटचं क्लासिफिकेशन करणे म्हणजे डिफरंट टाइप्स ऑफ व्हरायटीज ऑफ प्लांट्स वी विल सी. देअरफॉर दीज व्हरायटी आर क्लासिफाईड इनटू डिफरंट वेज. मुद्दा लक्षात आला का बघा? जर तुम्ही प्लांटला क्लासिफाय करा, प्लांटला क्लासिफाय करण्याचं रिझन काय आहे? कारण प्लांट्समध्ये खूप सारी बायोडायव्हर्सिटी आढळते. बायोडायव्हर्सिटी, बायो म्हणजे काय? लाईफ. बायो मीन्स लाईफ अँड डायव्हर्सिटी मीन्स व्हरायटी. बायोडायव्हर्सिटी म्हणजे व्हरायटीज ऑफ लाईफ इन प्लांट्स वी विल सी. म्हणजे प्लांटच्या खूप साऱ्या व्हरायटीज आपल्याला पाहायला मिळतात अर्थ सरफेसवरती, म्हणून प्लांटचं क्लासिफिकेशन करणं गरजेचं वाटलं. मुद्दा लक्षात आला का बघा? प्लांटचं क्लासिफिकेशन ऑफ प्लांट म्हणजे काय? प्लांटचं क्लासिफिकेशन करायचं आहे, म्हणजे डिफरंट क्लासमध्ये प्लांटचं क्लासिफिकेशन करायचं आहे. का प्लांटचं क्लासिफिकेशन करायचं आहे? कारण व्हरायटी ऑफ प्लांट्स, देर इज अ बायोडायव्हर्सिटी ऑकर्स इन द प्लांट्स. लक्षात येते का? बायोडायव्हर्सिटी आर ऑकर्स इन अ प्लांट्स, देअरफॉर प्लांट्स आर क्लासिफाईड. म्हणजे खूप साऱ्या व्हरायटीज प्लांट्समध्ये पाहायला मिळतात, म्हणून आपण काय करणार आहोत? प्लांटचं क्लासिफिकेशन करणार आहोत. तर मग प्लांटचं क्लासिफिकेशन यामध्ये आपल्याला 3 मुद्दे पाहायचे. एक आहे किंगडम प्लांटी. प्लांटी या किंगडममध्ये काय येतं आणि का क्लासिफिकेशन केलेलं आहे. आता प्लांटचं क्लासिफिकेशन करण्याचं रिझन तुम्हाला मी सांगितलं की अर्थ सरफेसवरती व्हरायटीज ऑफ प्लांट मला स्टडी करायचा आहे प्लांटचा. फॉर एक्झाम्पल, मला एखाद्या प्लांटचा स्टडी करायचा आहे, तर बेसिकली प्लांट किती प्रकार आहेत, कशा आहेत, कुठं असतात, कुठं वाढतात, अर्थ सरफेसवरती आहेत का, पाण्यात आहेत का, आणखीन कुठं वाढतात, लहानात लहान किती मोठ्या, मोठ्यात मोठ्या किती मोठ्या. म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं तर एक मला वाटतं इकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक 400 वर्षापूर्वीचं बनियन प्लांट आहे, वडाचं झाड, जे की हायवेमध्ये, गोवा मुंबई हायवेमध्ये कुठंतरी येतं आहे, आणि तिथल्या ग्रामस्थांनी हे 400 वर्षापूर्वीचं झाड वाचवण्यासाठी आंदोलन केलं होतं, आणि आता योगायोगाने ते आंदोलन सक्सेस पण झालेलं आहे. आणि ते 400 वर्षापूर्वीचं झाड म्हणजे 400 वर्षापासून ते झाड अवेलेबल आहे. म्हणजे डिपेंडिंग अपॉन लाईफस्टाईल, डिपेंडिंग अपॉन साईज, डिपेंडिंग अपॉन वेट, स्टेम, अशा सगळ्या वेगवेगळ्या कॉन्सेप्टवरती प्लांटचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. गॉट इट? अशा वेगवेगळ्या कन्सेप्टवरती प्लांटचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. प्लांटची डायव्हर्सिटी अवेलेबल आहे अर्थ सरफेसवरती, म्हणून प्लांटचं क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे. तर प्लांटचं क्लासिफिकेशन 3 प्रकारामध्ये. एक किंगडम प्लांटी म्हणजे बेसिक आहे. किंगडम प्लांटी तो बेसिक आहे. तसं बेसिकली सायंटिस्ट रॉबर्ट विटाकर्सनी या बायोडायव्हर्सिटीचं 5 क्लासमध्ये क्लासिफिकेशन केलं आहे. कशाचं? बायोडायव्हर्सिटीचं, लाईफस्टाईलचं, व्हरायटी ऑफ लाईफचं 5 क्लासमध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्यातला पहिला क्लास आहे मोनेरा, दुसरा क्लास आहे प्रोटिस्टा, तिसरा क्लास आहे फंगाय, चौथा क्लास आहे प्लांटी, आणि 5वा क्लास आहे ॲनिमिलिया. अशा प्रकारे कोणी क्लासिफिकेशन केलंय? सायंटिस्ट विटाकर्सने. गॉट इट? सगळा कन्सेप्ट क्लिअर झाले का बघा? म्हणजे आपण जी चर्चा करतो आहोत ती चर्चा आपल्याला समजणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. ते समजलं तर आपण या बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण सिस्टमॅटिकली सॉल्व्ह करूया, तसं काही अडचण नाही. तर आपल्याला या टॉपिकमध्ये
प्लांटी नावाच्या किंगडमचं 2 सब किंगडम मध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्याच्या बाबतीत डिटेल बघायचंय. एक सब किंगडम आहे सब किंगडम जिम्नोस्पर्म आणि दुसरा जो सब किंगडम आहे अँजिओस्पर्म. याच्या बाबतीत आपल्याला या टॉपिक मध्ये चर्चा करायची आहे. लक्षात येतं सगळ्यांना? कारण हे सुद्धा आपल्याला पाहायचं त्याचबरोबर. तर या टॉपिकमध्ये पहिलं मी तुम्हाला काय सांगितलं, प्लांटचं क्लासिफिकेशन करायचं आहे. का करायचंय? कारण खूप साऱ्या प्लांट आपल्याला अर्थ सरफेसवरती पाहायला मिळतात. प्लांटचं क्लासिफिकेशन आपल्या सिलेबसला 3 प्रकार म्हणजे मेन प्लांटचं किंगडम प्लांटी, त्याचं 2 क्लासमध्ये बेसिकली क्लासिफाय केलेलं आहे. एक आहे सब किंगडम जिम्नोस्पर्म, दुसरा सब किंगडम आहे अँजिओस्पर्म. गॉट इट? चला ओके. तर याच्याशी रिलेटेड एक छोटासा क्वेश्चन आहे आणि तो क्वेश्चनचा आन्सर झाल्यानंतर थोडंसं आपण प्लांट किंगडमचं विटाकर्सनी कशा प्रकारे रॉबर्ट विटाकर्सनी 1959 मध्ये रॉबर्ट विटाकर्स 1959 मध्ये ह्या किंगडमचं हे जे आहेत हे सगळे ॲनिमल्स आहेत. हे काय आहेत? सगळे ॲनिमल्स आहेत. WHI आहे. विटा करेक्ट, एच फक्त बाकी होता, विटाकर्स. तर हा जो साईट नॉमिनेट म्हणजे नावाला एवढं काही वेटेज देऊ नका, विटाकर्स आहे ते बेसिकली. चला असो. तर रॉबर्ट विटाकर्सने 1959 मध्ये हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं वेगवेगळ्या कन्सेप्टमध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. कारण व्हरायटी ऑफ लाईफस्टाईल आपल्याला अर्थ सरफेसवरती पाहायला मिळाले. त्याला आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो. बायोचा मिनिंग सांगितला मी, लाईफ, डायव्हर्सिटीचा मिनिंग सांगितला व्हरायटी. डिफरंट व्हरायटीज ऑफ लाईफ सायकल किंवा लाईफ सायकल नाही, डिफरंट व्हरायटीज ऑफ लाईफ्स ऑन द सरफेस ऑफ अर्थ सरफेसवरती खूप सारे लाईफस्टाईल किंवा खूप सारे लाईफ वेगवेगळे जीव आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. म्हणून रॉबर्ट विटाकर्सने या सर्व व्हरायटी ऑफ लाईफचं 5 क्लासमध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. किती क्लासमध्ये? 5 क्लासमध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्यातला पहिला क्लास कुठला आहे सांगितलंय तुम्हाला. पहिला क्लास कुठला? पहिला क्लास मोनेरा, त्याच्यानंतर प्रोटिस्टा, त्याच्यानंतर फंगाय, प्लांटी आणि ॲनिमिलिया. या सगळ्या अशा प्रकारे त्याचं क्लासिफिकेशन केलं आहे. मग हे जे क्लासिफिकेशन आहे या क्लासिफिकेशन रॉबर्ट विटाकर्सने WHITTAKERS रॉबर्ट विटाकर्सने तर या प्लांटचं अशा डिफरंट याच्यामध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. मग आता आपल्याला त्याच्या बाबतीत डिटेल पाहायचं आहे. कसं डिटेल पाहायचं? मग एक क्वेश्चन आहे. तर या कन्सेप्टवरती बघा, हाऊ हॅव लिव्हिंग ऑर्गॅनिझम बीन क्लासिफाईड. मग या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला तर कुठल्या बेसवरती सायंटिस्ट विटाकरने क्लासिफाय केलेलं आहे? पहिलं आहे सेल स्ट्रक्चर. पहिलं काय आहे? सेल स्ट्रक्चर. क्लासिफिकेशन करण्याची मीडिया सेल स्ट्रक्चर. त्याच्यानंतर सेकंड आहे बॉडी ऑर्गनायझेशन. सेकंड आहे बॉडी ऑर्गनायझेशन. आणि थर्ड आहे, क्वेश्चन आपला काय कळलंय का? लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅज बीन क्लासिफाईड. त्याचबरोबर मोड ऑफ न्यूट्रिशन आणि फोर्थ वन आहे रिप्रोडक्शन. री म्हणजे पुन्हा, प्रोडक्शन म्हणजे जन्माला येणारा किंवा पुन्हा ती व्हरायटी जनरेट करणाऱ्याला
आपण रिप्रोडक्शन असं म्हणतो. तर या 4 कन्सेप्टच्या बेसवरती रॉबर्ट विटाकरने सेलचं स्ट्रक्चर कशा प्रकारे आहे, त्याचबरोबर त्या जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्याचं बॉडी ऑर्गनायझेशन कसं आहे, त्याचबरोबर मोड ऑफ न्यूट्रिशन, तो फूड मटेरियल कशा माध्यमातून घेतो आणि त्याचं रिप्रोडक्शन कशा बेसवरती होतं, तर या अशा कन्सेप्टवरती म्हणजे पहिल्या क्वेश्चनचं आन्सर, क्वेश्चन पहिला आहे, हाऊ हॅव लिव्हिंग ऑर्गॅनिझम बीन क्लासिफाईड. सो ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, बेसिकली these are the 5 varieties of living organism been classified. Monera, then another one is a protista, unicellular. In that one is a protista, TSTI, protista, STA, PROTISTA, प्रोटिस्टा. बघा, मोनेरा पहिली व्हरायटी, प्रोटिस्टा दुसरा किंगडम, पहिला किंगडम मोनेरा, दुसरा किंगडम प्रोटिस्टा, तिसरा किंगडम प्लांटी, चौथा किंगडम फंजाय किंवा फंगाय आणि पाचवा किंगडम ॲनिमिलिया. This one is a first kingdom, it is a second kingdom, this one is a third kingdom, it is a fourth kingdom, and this one is a fifth kingdom. आणि मग आपल्याला स्टडी करायचं आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं 2 प्रकारे क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅज बीन क्लासिफाईड. हु इज क्लासिफाईड बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम? सायंटिस्ट Robert Whitakers. How they are classified? They are 5 kingdom classification by Robert Whitaker. रॉबर्ट विटाकरने 5 किंगडम मध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्यातला पहिला किंगडम मोनेरा, दुसरा किंगडम प्रोटिस्टा, तिसरा किंगडम प्लांटी, चौथा किंगडम फंजाय किंवा फंगाय, तुम्हाला जसं म्हणायचं तसं, आणि पाचवा किंगडम ॲनिमिलिया. तर अशा 5 किंगडम मध्ये रॉबर्ट विटाकरने या पृथ्वी तलावरती, या युनिवर्समध्ये जे काही जीव जंतू, प्लांट्स, ॲनिमल जे काही असेल, या सगळ्यांचं या 5 क्लासमध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. सक्सेसफुल क्लासिफिकेशन केलेलं आहे. मग बेसिकली लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं आणखीन कुठल्या बेसवरती क्लासिफाय केलं? हे जे 5 किंगडम आहेत, हे 5 किंगडम या डायग्रामच्या बेसवरती क्लासिफाय झालेले आहेत. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम बेसिकली 2 क्लासमध्ये क्लासिफाय केलेले आहेत. त्यातला पहिला आहे प्रोकायरोटिक आणि दुसरा आहे युकायरोटिक सेल. प्रो याचा अर्थ असा आहे, प्रो म्हणजे कायरोटिक म्हणजे न्यूक्लियस, प्रो म्हणजे अनडेव्हलप. लक्षात आलं का? प्रो म्हणजे अनडेव्हलप, म्हणजे या ठिकाणी हा जो प्रोकायरोटिक सेल आहे याच्यामध्ये वेल डेव्हलप किंवा वेल डिफाईन्ड न्यूक्लियस अब्सेंट असतो. आणि हे सगळे जे आहेत हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत. हे कसे आहेत? सगळे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. दिस वन हे आहेत युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. म्हणजे मोनेरा व्हरायटीमध्ये जे काही किंगडम, जे मोनेरा किंगडममध्ये जे काही प्लांट्स असतील, ॲनिमल्स असतील, जे काही व्हरायटी या मोनेरा किंगडममध्ये आहेत ते सगळे युनिसेल्युलर आहेत. पण याच्यामध्ये वेल डिफाईन्ड किंवा वेल डेव्हलप न्यूक्लियस अब्सेंट असतो. न्यूक्लियस म्हणजे कळतंय ना, ज्याच्या माध्यमातून बाकीच्या सगळ्या प्रोसेस होतात त्याला आपण न्यूक्लियस म्हणतो. जसं की आपल्याकडं ब्रेन हा सगळ्यात महत्त्वाचं काम करतो, अगदी तशा पद्धतीनं कुठलाही प्लांट किंवा ॲनिमल असेल त्याच्यामध्ये जर वेल डेव्हलप न्यूक्लियस असेल तर त्याचं सेपरेशन होण्यास मदत होते. तर जे प्रोकायरोटिक टाईप ऑफ सेल ज्या आहेत याच्यामध्ये वेल डेव्हलप न्यूक्लियस नाही किंवा वेल डिफाईन्ड न्यूक्लियस नाही. आणि हे सगळे जे आहेत मोनेरा टाईप्स ऑफ व्हरायटीचे
जे ॲनिमल्स किंवा जी व्हरायटी येते, तर या सगळ्या व्हरायटी कशामध्ये येतात माहिती आहे का? या सगळ्या व्हरायटी कशामध्ये येतात? तर या आहेत युनिसेल्युलर, आणि याचं एक्झाम्पल आहे बॅक्टेरिया. एक्झाम्पल आहे बॅक्टेरिया. याचं एक्झाम्पल काय आहे? म्हणजे ज्या काही बॅक्टेरिया आहेत, ज्या वेल डेव्हलप असतील किंवा नेकेडाइज असतील, नॉन नेकेडाइज असतील, या सगळ्या ज्या बॅक्टेरिया आहेत, या बॅक्टेरियामध्ये ह्या सगळ्या बॅक्टेरिया मोनेरामध्ये येतात. मोनेरा नावाच्या किंगडममध्ये सर्व बॅक्टेरिया येतात. मोनेरा हा कशामध्ये येतो? प्रोकायरोटिक सेलमध्ये. प्रोकायरोटिक म्हणजे ज्या प्रकारचे बॅक्टेरिया आहेत, ज्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स आहेत, या ऑर्गॅनिझम्समध्ये वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस अब्सेंट आहे, म्हणजे प्रेझेंटच नाही, अब्सेंट आहे. चला, इथंपर्यंत कळलं? ही व्हरायटी कळली का? लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं दोन प्रकारांमध्ये क्लासिफिकेशन, प्रोकायरोटिक अँड युकायरोटिक. तर प्रोकायरोटिकमध्ये येतं एक्झाम्पल मोनेरा, हा पहिला किंगडम आहे. इट इज अ फर्स्ट किंगडम रिप्रेझेंटेड बाय सायंटिस्ट विटाकर इन 1959 मध्ये. मग मोनेरा कसा आहे? तर हा जो प्रोकायरोटिक टाइप ऑफ किंगडम येतो, याच्यामध्ये जो मोनेरा किंगडम येतो, तर या मोनेरा किंगडममध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स येणार आहेत, जे काही डायव्हर्सिटी येणारी आहे, तर या डायव्हर्सिटीमध्ये वेल डेव्हलप किंवा वेल डिफाईन्ड न्यूक्लियस अब्सेंट आहे. म्हणून हे सगळे या व्हरायटीमध्ये एक्झाम्पल आहे बॅक्टेरिया. आले इथपर्यंत? त्याच्यानंतर आपण जाणार आहोत युकायरोटिक सेलमध्ये. आता युकायरोटिक काय आहेत? युकायरोटिक ह्या सुद्धा एक प्रकारच्या सेल आहेत. तर याच्यामध्ये मात्र वेल डिफाईन्ड न्यूक्लियस असतो, किंवा त्याचबरोबर काय असतो? वेल डेव्हलप न्यूक्लियस असतो. आणि हे जे वेल डेव्हलप न्यूक्लियस आहे, तर वेल डेव्हलप न्यूक्लियस जो आहे तो मेम्ब्रेननी ऑर्गॅनेल सोबत बाइंड केलेला असतो. जे सेल मेम्ब्रेन आहेत, सेल मेम्ब्रेननी बाइंड केलेला असतो विथ द सेल ऑर्गॅनेल्स. सेलचे जे ऑर्गन्स आहेत, त्या ऑर्गन्समध्ये हा जो डेव्हलप झालेला न्यूक्लियस आहे तो बांधला गेलेला असतो. अशा प्रकारच्या व्हरायटीला आपण युकॅरोटिक सेल असं म्हणतो. म्हणजे या प्रकारच्या सेलमध्ये जो न्यूक्लियस आहे तो कसा आहे? वेल डेव्हलप आहे, वेल डिफाईन्ड आहे. आणि हा जो न्यूक्लियस आहे हे वेगवेगळ्या ऑर्गॅनेल्स सोबत मेम्ब्रेनच्या माध्यमातून बांधला गेलेला आहे. आलं लक्षात? मग आता युकॅरोटिकचं दोन प्रकारे क्लासिफिकेशन केलंय. युकॅरोटिकमध्ये युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे एकाच प्रकारचे सेल याच्यामध्ये पाहायला मिळतात, त्याला म्हणायचं युनिसेल्युलर. ओके, तर या युनिसेल्युलरमध्ये सुद्धा वेल डिफाईन्ड न्यूक्लियस असतो. हा जो युनिसेल्युलर आहे याच्यामध्ये पण वेल डिफाईन्ड न्यूक्लियस आहे, आणि याच्यामध्ये पण वेल डिफाईन्ड न्यूक्लियस आहे. तर याचं एक्झाम्पल येतं अमिबा. एक्झाम्पल याचं काय आहे? अमिबा. अमिबा, अमिओबा. लक्षात आलं का? AMOE, AMOE, ओई, अमिओबा. तर हे जे एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पल येतं प्रोटिस्टामध्ये. उद्या लक्षात आलं का? बघा, हे एक्झाम्पल कशामध्ये? प्रोटिस्टामध्ये. प्रोटिस्टा कुठून येतो? युनिसेल्युलर. युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. इकडे पहा, इकडे सुद्धा युनिसेल्युलर आहे, पण ते काय? प्रोकायरोटिक. म्हणजे यांच्याकडे जे आहे, ही जी व्हरायटी आहे यांच्याकडे वेल डेव्हलप न्यूक्लियस अब्सेंट आहे. तर युकॅरोटिकमध्ये वेल डेव्हलप न्यूक्लियस प्रेझेंट आहे. आणि ह्या वेल डेव्हलपच्या बेसवरती पुन्हा, म्हणजे ज्याच्याकडे एकच सेल आहे युनिसेल्युलर, आणि ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त सेल आहेत म्हणजे मल्टीसेल्युलर, अशा दोन प्रकारे क्लासिफिकेशन केलंय. युनिसेल्युलरचं एक्झाम्पल येतं, म्हणजे युनिसेल्युलरसाठी किंगडम येतं प्रोटिस्टा, आणि त्याच्यामध्ये जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल आहे अमिबा. पोचले का इथेपर्यंत? सगळे सिस्टमॅटिक पोचले? चला, याला थोडासा वेळ लागेल, काही हरकत नाही. मग आता हे जे मल्टीसेल्युलर आहेत, मल्टीसेल्युलर पुन्हा दोन प्रकारे, म्हणजे मल्टीसेल्युलरमध्ये सेल वॉल आहेत त्यावरतून क्लासिफिकेशन, आणि सेल वॉल नाही त्या बेसवरती क्लासिफिकेशन केलेलं आहे. ज्यांना सेल वॉल आहेत, सेल वॉल असणारे पुन्हा दोन प्रकारे येतात. सेल वॉल जो आहे त्याचे दोन प्रकार कुठला? ॲटोट्रोपस
The autotrophs are those produces photosynthesis with the help of sunlight. Autotrophs म्हणजे स्वयंपोषी, जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात अंडर द फोटोसिंथेसिस प्रोसेस. तर ऑटोट्रोपस मध्ये येतं प्लांट्स म्हणजे प्लांटी खूप साऱ्या, आणि हेट्रोट्रोपस जे दुसऱ्यांवरती डिपेंड्स असतात, फूड मटेरियलसाठी जे दुसऱ्यांवरती डिपेंड्स असतात त्याला म्हणायचं हेट्रोट्रोपस. एक्झाम्पल फंगाय. प्लांटीमध्ये तुम्ही सध्या आता सीझन तर कुठलंही म्हणजे जे काही फ्रुटी व्हेजिटेबल्स आहेत ते त्यातलं कुठलंही एक्झाम्पल घेऊ शकता. आणि फंगाईसाठी जर तुम्ही बघितलात ईस्ट येतं, मशरूम येतं. याचं एक्झाम्पल आपण लिहू मँगो, याचं येतं ईस्ट याचं एक्झाम्पल. आणि ॲनिमलमध्ये मग कुठलंही घ्या, लायन, टायगर एक्झाम्पल. तर पहा सगळ्यांना कळलं काय क्लासिफिकेशन. लिव्हिंग ऑर्गॅनिझम बेसिकली दोन प्रकारे, एक आहे प्रोकायरोटिक, दुसरा आहे युकॅरियोटिक. प्रोकायरोटिकचा मिनिंग ज्याचा वेल डेव्हलप न्यूक्लियस, प्रोकायरोटिक ज्याचा वेल डेव्हलप न्यूक्लियस नाही. ज्याचा वेल डेव्हलप न्यूक्लियस आहे तो युकॅरियोटिक. मग वेल डेव्हलप न्यूक्लियस नाही याच्यामध्ये कोण येतं, मोनेरा. एक्झाम्पल युनिसेल्युलर मध्ये बॅक्टेरिया, युकॅरियोटिक मध्ये युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर दोन क्लास. युनिसेल्युलर मध्ये कोण येतं, प्रोटिस्टा. एक्झाम्पल अमिबा. ओके, युनिसेल्युलर मध्ये. मल्टीसेल्युलर विथ सेल वॉल, विदाउट सेल वॉल. विथ सेल वॉल जर असेल, विथ सेल वॉलचं पुन्हा दोन प्रकारे क्लासिफिकेशन. विथ सेल वॉल मध्ये ॲटोट्रोपस, हेट्रोट्रोपस. ॲटोट्रोपस कशावरती, विच प्रिपेअर देअर ओन फूड, दॅट इज कॉल्ड एज ॲटोट्रोपस. एक्झाम्पल प्लांटी. हे सगळे किंगडम्स आहेत. मोनेरा इट इज अ फर्स्ट किंगडम, प्रोटिस्टा this one is a second kingdom, planty it one is a third kingdom, fungi it one is a fourth kingdom, and animalia without cell wall, that is called as animalia, it is a fifth kingdom. In this way Robert Whittaker is classified different plants, animals, or the all varieties of living organism which is present on the earth surface. It is easily classified by five kingdom theory. There is five kingdom Whittaker's theory. ऑल क्लिअर, काही शंका आहे? तर चला ठीक आहे, आता या व्हिडिओमध्ये सध्या आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा याचं इंट्रोडक्शन घेऊन येऊया. तोपर्यंत इथेच थांबूयात. थँक्यू, थँक्स अ लॉट.